आता आपण पाहतो आहोत की मोदी सरकारकडे तसा विशेष काही कार्यक्रम राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे ही लोकसभा निवडणूक आहे आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये आमची जी महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी अत्यंत चांगल्या तऱ्हेने परफॉर्मन्स करत आहेत आणि आमची खात्री आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला त्यांच्यापेक्षा भाजपपेक्षा जास्त जागा आम्हाला या महाराष्ट्रामध्ये मिळणार आहेत आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आमचे उमेदवार विनायकजी राऊत साहेब हे 2 लाखाच्या फरकाने निवडून येणार. त्याचप्रमाणे त्यांचं काम हे आपण पाहिलेलं आहे. जनतेच्या अत्यंत जवळचा उमेदवार, प्रामाणिकपणा त्यांच्या सातत्याने लोकांनी पाहिलेला आहे. विकास कामं त्यांनी अनेक घडवून आणलेली आहेत. आमचं आपलं मेडिकल कॉलेज, एवढं मोठं मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट लेवलला कुणालाही मिळत नाही. ते मेडिकल कॉलेज आपल्याला त्यांनी विनायक राऊतांनी आणि उद्धवजी मुख्यमंत्री असताना मिळालेला आहे. तर सातत्याने विकासाचा ध्यास घेतलेला आणि सर्वसामान्य कार्यकर्ता जे 2 वेळा जिल्हा परिषद आपल्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक राहिले, 1 वेळा विधान परिषदेमध्ये आमदार राहिले, 2 वेळा ते आपल्या लोकसभेमध्ये निवडून गेले, अशा तऱ्हेचा लोकाभिमुख अशा तऱ्हेचे आमचे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांना या वेळेला 2 लाखाच्या जास्त फरकांनी निवडून येणार. आपण पाहतो आहोत की काही लोक आता जे जनता पक्षाचे होते, भाजपचे होते, जे आमच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं, मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एका बाजूला भाजप होतं, एका बाजूला केसरकर होते आणि अनेक आरोप एकमेकावर करत होते. प्रत्येक संस्थेमध्ये राजकारण सुरू होतं. परंतु आता आम्ही बघतो आहोत निवडणूक जसजशी जवळ यायला लागलेली आहेत तशा राजन तेली आणि त्यांचे सर्व सहकारी हे आता दीपक केसरकर यांच्या कार्यालयामध्ये जाऊन पत्रकार परिषद घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी याचं द्योतक काय आहे? यांना वाटतं की कदाचित आता नारायण राणेंना उमेदवारी मिळाली असं त्यांना जरी वाटत असलं तरी प्रत्यक्षात मात्र हा डाव वेगळ्या तऱ्हेने चाललेला आहे. तो भाजपच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येत नाही आणि जरी समजा उद्या कोणी उमेदवार असले तरी विनायक राऊत 2 लाखाच्या मताच्या फरकाने निवडून येणार आणि राजन तेलींना कितीही स्वप्न पडली तरी केसरकर काय त्यांना मदत करणार नाही. त्यांनी जरी आज भाजपने केसरकरने भाजपला मदत केली म्हणून उद्या विधानसभेमध्ये भाजप केसरकरांच्या पाठी राहील, त्यांच्या शिवसेनेच्या पाठी राहील असं जर त्यांना स्वप्न पडत असेल तर ते चुकीचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला सुद्धा इथे विधानसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये आम्ही उमेदवार देणार आहोत. महाविकास आघाडीचा उमेदवार राहील तो कोण राहील ते मी आज बोलत नाही. आमच्या वतीने आम्ही अर्चनाताईंचं नाव घेतो, राष्ट्रवादीच्या वतीने, काँग्रेसच्या वतीने त्यांचेही उमेदवार बाळा गावडे म्हणून असतील किंवा आणि कोणतरी असू शकतात. त्याचप्रमाणे बाळा गावडे शिवसेनेच्या मधून उमेदवारी मागतायत. परत दुसरे परब आहेत, शैलेश परब, ते मागतायत आणि काँग्रेसमधूनही कदाचित उमेदवार. पण काही झालं तरी आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार या केसरकर किंवा राजन तेली यांच्या विरोधात उभा असणार आणि त्यांना जे वाटतंय की आम्ही जर दोघं जवळ येऊन आलो तरी सुद्धा ज्यांनी एकमेकाला आयुष्यभर फसवत आलेले आहेत राजकीयदृष्ट्या, मी व्यक्तिगत बोलत नाही, राजकीयदृष्ट्या ते कदापि एकमेकाला साथ देतील अशा तऱ्हेचं स्वप्न दोघांनी बघू नये.